नमस्कार, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ। आज आपल्या समोर लाईव्ह येण्याचं कारण आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदा आणि 12 जिल्ह्यातील पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणाला मतदान केलं पाहिजे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज मी आपल्या समोर आलेलो आहे। पहिल्यांदा सर्व ओबीसी बांधवांना माझा नमस्कार, एससी एसटी बांधवांना माझा नमस्कार, अल्पसंख्याकांना माझा नमस्कार। आपण सर्व आरक्षणधारक आणि आरक्षणधारकांना आता ओळखण्याची वेळ आलेली आहे, कारण हा निर्णायक लढा आहे। ओबीसीवर फार मोठं संकट आलेलं आहे आणि ओबीसीवर संकट आल्यानंतर याच्यानंतर परत एससीला पण येणार आहे, एसटीला पण येणार आहे आणि सर्वांवर संकट येणार आहे। तर याचा परिणाम सर्व आरक्षणधारकावर होणार आहे। आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या त्या नगरपालिका, नगरपंचायता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये झाल्या महानगरपालिका आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये होत आहेत 12 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदा आणि त्यांच्यातील पंचायत समिती। तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे की खोटे कुणबी मराठा असलेले या मराठ्याने खोटे कुणबी दाखला काढून या दाखल्यावर ओबीसीच्या आरक्षणावर काही उभा राहिलेले आहेत आणि त्यांनी ओबीसीच्या ज्या आरक्षणातील राजकारणातील ज्या जागा आहेत त्या गिळंकृत केलेल्या आहेत। खास करून जास्त प्रमाणे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते अहमदनगर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हे। तर आता याच्यामध्ये नाशिक जिल्हा, उत्तर महाराष्ट्र पण आलेला आहे आणि मग राहिलेला फक्त विदर्भामध्ये पूर्वीच सर्व हे मराठे देशमुख, पाटील सगळे कुणबी झालेले आहेत आणि आत्ता आपल्याकडं मागच्या दरानं म्हणजे जरांगेने जे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही बेकायदेशीर मागणी केली आणि या मागणीच्या आधारे त्यांनी सरकारला झुकवलं, सरकारवर दबाव टाकला आणि काही मुद्द्यावर यांनी आरक्षण हे हैदराबाद गॅझेट मंजूर करून मागच्या दरानं कुणबी मराठा, मराठा कुणबी असे दाखले काढून हे लोक आपलं ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करत आहेत आणि या ओबीसीच्या आरक्षणामध्ये महत्त्वाचं जे आरक्षण आहे आपलं ते आरक्षण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही निवडून आलेले सुद्धा, ओपन जागेवर निवडून आलेले सुद्धा महानगरपालिकेमध्ये ओबीसीचं आरक्षण ज्या ज्या ठिकाणी निघालेलं आहे त्या ठिकाणी एक मराठे कुणबी मराठा म्हणून दाखला घेऊन या ठिकाणी परत महानगरपालिकेचे अध्यक्षही होत आहेत। बघा, ज्या मराठा पुढाऱ्याने, ज्या आमदाराने, ज्या खासदाराने जरांगे पाटलांना जे साथ दिली त्यामुळं ओबीसीवर फार मोठा दबाव आला, ओबीसीवर फार मोठा अन्याय झाला। बीडमध्ये ओबीसीची घरं जाळली, ओबीसीच्या आमदारांची घरं जाळली, दुकानं जाळली, फार मोठं हॉटेल बीडमधलं पंचतारांकित हॉटेल जाळण्यात आलं सुभाष राऊत यांचं। अनेक लोक भयभीत झाली, आमदारांच्या शिक्षण संस्था जाळल्या, कार्यालय जाळले किंवा या पक्षाची सुद्धा ओबीसींचे कार्यालय जाळले। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक तारापूर नाला म्हणून गाव आहे,
त्या गावातील किशन कृष्णा क्षीरसागर हा नावाचा 28 वर्षाचा तरुण, हा तरुण अपंग आहे, अपंग आणि अनाथ आहे, त्याच्या आई वडील वारलेले आहेत. तरीसुद्धा हा मुलगा हॉटेलमध्ये काम करून परत अपंग असताना सुद्धा तो ट्रॅक्टर चालवत होता आणि ट्रॅक्टर चालवून मोलमजुरी करून जगत होता. तरी त्याला सुद्धा या आरक्षणाचं महत्त्व वाढवावं म्हणून त्याने या मराठ्याने याला 31 ऑक्टोबर 2023 रोजी भर चौकामध्ये 12च्या नंतर त्याला झाडाला टांगून फाशी दिलेली आहे. हरी काशीद नावाचा जो न्हावी समाजाचा आपला तुळशीमधला जो नाभिक समाजाचा यांनी पॅनल उभा केलं ग्रामपंचायतला, म्हणून निवडून आलेल्या सुद्धा तिथल्या सरपंचाने त्याच्यावर हल्ला केला, त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलावर हल्ला केला, लहान मुलावर हल्ला केला, बायका लेकरावर हल्ला केला, त्यांच्या गुराचा गोठा जाळला, वैरण जाळली, त्याच्यामध्ये गाईचा पाय मोडला आणि गाई जवळजवळ 75,000ची गाय ती त्याला 10-20 रुपयाला काहीतरी विकायला लागली. असे अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान ओबीसीचं अनेक ठिकाणी केलेलं आहे. अनेक दबाव टाकून हे दबावाचं तंत्र चालू केलेलं आहे आणि या ओबीसीमध्ये येण्यामध्ये जो मराठ्याचा जो सध्या चाललेला घाट आहे तो आपल्याला कुठं तर थांबवला पाहिजे. याचं कारण आहे की मराठा हा यांच्या विरुद्ध अनेक ठिकाणी आमच्या याचिका आहेत. याचिकेचा निकाल, काही याचिकेचा निकाल लागलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल लागलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला 4 मे 2018 रोजी सोलापूरमध्ये गायकवाड आयोगाचं कमिशन आलेलं होतं की मराठा समाजाला आरक्षण कोणत्या प्रकारे कसं द्यावा, त्यामध्ये ओबीसीची काय हरकत आहे का. तर ओबीसीची हरकत घेण्यासाठी आम्ही त्यावेळेला इथं सोलापूरच्या विश्रामगृहामध्ये गेलो होतो त्यांना निवेदन देण्यासाठी. तर त्यावेळेला जवळजवळ 100-150 लोकांनी माझ्यावर हल्ला केला आणि डोळ्यामध्ये माझ्या झेरॉक्सची शाई घातली आणि त्या शाई केमिकलयुक्त असल्यामुळं माझ्या डोळ्यावर परिणाम झाला. डोळ्याच्या नसा फाटल्या, रक्तवाहिन्या बंद पडल्या आणि आज माझ्या एका डोळ्याची नजर जी आहे ती फक्त 5% शिल्लक आहे आणि दुसऱ्या डोळ्याची 25 ते 30% शिल्लक आहे. तर इतका अन्याय आपल्यावर केलेला आहे, तो अन्याय आपण असाच सहन करत राहायचं का, हा एक प्रश्न आहे. तर त्यासाठी आपली ही निकराची लढाई आहे आणि यासाठी जी निकराची लढाई ओबीसीने द्यायची आहे ती उद्याच्याला 7 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये आपण जो ओबीसीचा उमेदवार आहे त्या ओबीसीच्या उमेदवाराला सर्व आरक्षण धारकांनी या ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे आणि ओबीसीने सुद्धा एससीला एसटीला सुद्धा मतदान करायचं आहे. ज्या ठिकाणी एससी नाही एसटी नाही त्या ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारशी असू द्या, जैन असू द्या, या सर्वांपैकी कोणताही उमेदवार असेल यांना आपण प्राधान्य द्यावं आणि आपल्या ओबीसी समाजाचं, एससी समाजाचं, मागासवर्गीय समाजाचं जे काम करण्यालायक जो माणूस आहे किंवा मराठा दार्जिने नाही अशा लोकांनाच आपण मतदान करावं. ज्या ठिकाणी असा उमेदवारच नाही आणि दोन्ही समोरचा आणि त्याच्या विरुद्धचा दोन्हीही उमेदवार जर समजा हे खोटे कुणबी मराठे किंवा मराठीच असतील तर त्या ठिकाणी आपण नोटाचा वापर करावा. आता आपल्याला माहीत आहे की या जरांगे पाटलाला जी साथ दिलेली आहे, जे पुढारी आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत आणि त्यांची जी त्यांच्या अधिपत्याखाली जे उमेदवार उभे आहेत किंवा त्यांनी उभा केलेले आहेत किंवा त्यांचा जो प्रचार ते लोक करतायत त्या उमेदवाराला आपण मतदान करू नये. आपण फक्त जो ओबीसीचं, एससीचं, एसटीचं, मागासवर्गीयचं, अल्पसंख्याकाचं काम करू शकतो अशा उमेदवारालाच आपण मतदान करायचं आहे. प्रामुख्यानं आपल्याला 7 तारखेला खबरदारी घ्यायची आहे की ओरिजिनल आरक्षण धारक यांनी ओरिजिनल आरक्षण धारकांनाच मतदान करायचं आहे. ज्या ठिकाणी उमेदवार आपल्याला तसे तुल्यबळ मिळाले नाहीत तर त्या ठिकाणी नोटाचा वापर करायचा आहे आणि कसल्याही परिस्थितीत मराठा उमेदवाराला आपण मतदान करायचं नाही.
त्याला सोडून आपण कोणालाही मतदान करा। त्यामध्ये आता आपल्याला एक ओबीसी समाजावर काम करणारे 2 पक्ष आहेत सध्या माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत। तो एक आहे ओबीसी बहुजन, आपल्या पक्षाचं नाव जे आहे ते ओबीसी बहुजन आघाडी। एक ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाचे अध्यक्ष आहेत प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, आणि दुसरा आहे वंचित बहुजन आघाडी, याचे सुद्धा प्रकाश आपले आंबेडकर साहेब हे अध्यक्ष आहेत। तर या 2 पक्षांना आपण प्राधान्य द्यावं आणि या 2 पक्षाच्या नावावर चिन्हावर जे उमेदवार उभे आहेत त्यांना प्रामुख्याने आपण निवडून द्यावं। महाराष्ट्रातील जे 12 जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्यामध्ये आपण ही कामगिरी आपण करावी। अन्यथा आपलं आरक्षण आता शैक्षणिक आरक्षण गेलेलं आहे, नोकऱ्यातील आरक्षण गेलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुद्धा आरक्षण गेलं तर पुढली पिढी आपल्याला माफ करणार नाही। यासाठी आपण कोणत्याही भूल थापाला बळी न पडता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण फक्त आरक्षण धारकांनी ओरिजिनल आरक्षण धारकांनाच मतदान करावं ही मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो। आणि ताईंना सुद्धा मी विनंती करतो की ताई सुद्धा या आपल्या ओबीसी बहुजन आघाडीच्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत। तर ताई आपण काय आवाहन कराल मतदारांना जरा थोडंसं सांगा बरं जरा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय मल्हार। मी जिल्हा अध्यक्ष आहे ओबीसी संघटनेची। मी आता मी या नागरिकांना, तुम्ही सगळे नागरिक सुजाण आहात, तुम्हाला जर तुमच्या मुलांचं भवितव्य बघायचं असेल तर तुम्ही आपल्या ओबीसी संघटनेचे हात बळकट करून आपल्या नेत्यांना पुढे आणले पाहिजे। आपल्या मुलांचं भवितव्य बघितलं पाहिजे। आपली मुलं सगळ्या शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत का, तर ह्या लोकांनी आपले सगळे हक्क आपले काढून घेतलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला आरक्षण मान्य करू, त्याचा तर त्यांनी जो वादा केला होता तो वादा त्याचा शून्य ठरलेला आहे। म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारते की देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही काय वादा केला होता, क्या हुआ तेरा वादा, हा सगळा त्यांनी। पण आज जे तुम्ही बघताय हे जे आहेत राजकीय पक्ष, हे कुणाच्या जीवावर निवडून आलेले आहेत, कुणाच्या जीवावर सत्ता भोगतात, कुणाच्या जीवावर मंत्री झाले आहेत, फक्त ओबीसीच्या लोकांच्या ह्याच्यावर। पण अजूनही तुम्ही नागरिकांनो जाणे व्हा आणि फक्त ज्या ठिकाणी आपल्या समाजाच्या ओबीसी संघटनेचे जे उभे आहेत लोक, त्यांना सगळ्यांना मतदान करून आमच्या नेत्यांचे हात बळकट करा। आमच्या ओबीसी बहुजन संघटना आमची आघाडी आहे, आमचे प्रकाश अण्णा शेंडगे ज्यांनी पहिल्यांदा स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी आरक्षण शरद पवार असताना शरद पवार साहेबांच्याकडून आरक्षण आमच्या समाजाला 3 महिन्याचं मिळालं होतं। आमचे फक्त शिवाजी बापू शेंडगेच हे आरक्षणाचे जनक आहेत। त्यांनीच हा आरक्षणाचा मुद्दा मांडून त्यांनी सगळ्यांना फायदा करून दिला। आज आपल्या ओबीसी बांधव आज कुठे पोचलेले आहेत, हे कुणामुळे आहे तर फक्त शिवाजी बापू शेंडगेमुळे। म्हणून मी एवढंच सांगते, नागरिकांनो तुम्ही अजूनही शहाणे व्हा आणि या राजकीय पक्षाची सगळ्या नोटाबिटाची बंदी करून तुम्ही फक्त तुम्हाला दबाव जरी आला तरी तुम्ही फक्त आम्हाला ओबीसी संघटनेचे आमचे हात बळकट करा। आत्ता आमच्या लिंगेश अंगणाने सांगितलेलंच आहे, तुम्हाला बाकी काय सांगायला नको आहे। आमचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष आहेत प्रकाश अण्णा शेंडगे आणि वंचित जे आहेत प्रकाश आंबेडकर, यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्या ओबीसीच्या मतदाराला मतदान करून त्याला पुढे आणा आणि त्याला विजयी करा, हीच मी तुमच्या मागणी करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। तुमचं एकदा नाव सांगा तुम्ही। मी निमिषाताई वाघमोडे, जिल्हा अध्यक्ष ओबीसी संघटना। मी सत्यशोधक शंकरराव लिंगे। आता ही ओबीसी समाजाची अस्तित्वाची लढाई आहे, निकराची लढाई आहे, शेवटची लढाई आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या 7 तारखेला आपण सर्व ओबीसी बांधवांना, एससी बांधवांना, एसटी बांधवांना, अल्पसंख्याक बांधवांना जे त्यांनी उमेदवार उभे केले आहेत आणि आपल्या ज्या संघटनेला उपयोगी पडतील किंवा आपल्या समाजाला उपयोगी पडतील अशा उमेदवारांनाच आपण मतदान करावं। चुकूनही मराठ्याच्या उमेदवाराला मतदान करू नये एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, धन्यवाद, जय संविधान।